या हळूहळू या. शत्रु नहीं मित्र आहे. 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 शत्रु राहिला सर. अरे मॅडम थांबा हो, रेकॉर्ड करू द्या आम्हाला. तुम्हाला ज्यांचा फोटो जर मागणी मान्य नाही झाली तर डॉक्टर सुशांतला बरं नाहीये. गोळी देतो असू नका कोणी. हा आम्ही कधी पॉवर बँक मागितलं तर देणार नाही झाला. पुरेला लगेच तुम्ही काय करताय 10 सेकंद घेताय, मोठा पॉज घेताय, परत नॉनस्टॉप ठेवा. ओके रोल आहे. तूच घे ना. आपले श्वान आपले जागे. 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 ए ऐक ना भाई, आज जाओ मैं निकालू. नहीं ठाण्यामध्ये एक श्वान Dog lover, please come forward. We'll eat out of the box. वो बॉक्स में से खाएगा. है का? आहे का? Take the dog food in the hand. Like Punjabi. हमारा नहीं हमारा है. हमारा नहीं हमारा है. हमारा नहीं हमारा है. हमारा नहीं हमारा है. हमारा नहीं. हमारा है. हमारा नहीं हमारा है. हमारा नहीं हमारा है. हमारा नहीं हमारा है. हमारा नहीं हमारा है. Voiceless, not worthless. 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 मॅडम या ना, तुम्हीच या ना. हो प्रज्ञा मॅडम, ज्यांना माहिती त्यांना मध्ये घ्या ना. काय चालेल असं नाही ना, मराठी हिंदी कंटिन्यू ठेवा ते. हो. हा चांगलं आहे. कुत्तों पे जुलूम करना बंद करो, इंसानियत जिंदा रखो. नाही नाही, अजून शॉर्ट पाहिजे. ठीक है ना. कुत्तों पे जुलूम बंद करो. सड़क के कुत्ते हमारे साथी है. सड़क के हाँ हे लॉस आहे लोक याला नाही तर लॉस आहे. लॉस आहे रे तुम्ही. आमचं प्रॉपर्टी करा.
श्वान हे आपले मित्र आहे. अरे मित्र तर आंदोलनात सहभागी हो लोकशाही. तू पण काळा घातलं की. मला कुत्रा चावला रे, 14 इंजेक्शन 2 घेतले. मिनिटं. जा ना, तू तिला सांग बरोबर बघ. जा समोर. अरे अवकू अजून कुठलं आहे? प्रमाणात नागरिकांची जी आहे असे मोठ्या प्रमाणात नागरिकांची जी आहे असे नाव आकाश शुक्ला आहे आणि मी एक डॉग बिहेवियरिस्ट आहे आणि आम्ही इकडे ठाणे शहरात काही वर्षांपासून हे जे ह्युमन डॉग कॉन्फ्लिक्ट आहे, श्वानांचं आणि माणसांमध्ये जे कॉन्फ्लिक्ट होतात त्याच्यावरती रेझोल्युशन आणण्याचं आम्ही काम करत आहोत. तर त्या करण्यासाठी आम्ही एक 100 पानाचं एक गाईड बनवलेलं सोल्युशनसाठी आणि त्या गाईडवरती आम्ही ऑलरेडी काम केलेलं होतं. पण जेव्हा हे अन्यायजनक हे झाली, सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय आला, तेव्हा दिल्ली NCR मध्ये सगळे प्रोटेस्ट सुरू झालेले. तसेच आम्ही इकडे मुंबईतही केलेले. पण आता कालच्या निर्णयाने स्टे आल्याबाबत आम्ही एक धन्यवाद करतो कोर्टाचं. पण अजून एक 8 आठवड्यानंतर नवीन हिअरिंग होणार, जिथं सगळे हायकोर्टचे जे आहेत अख्ख्या देशातले सगळे पेटिशन, सगळे पेंडिंग केसेस सगळे सुप्रीम कोर्टला जाणार आहेत आणि तसेच सुप्रीम कोर्ट एक युनिफॉर्म डिसिजन वर्डिक्ट देणार सगळे हिअरिंग झाल्यानंतर आणि ते पूर्ण देशभर ते लागू होणार. तसेच आमचं इकडे आव्हान आहे ठाणे शहरात आणि आपल्या स्टेटला, कारण आम्हाला हे कळण्यात आलेलं आहे की आम्ही एक प्रेसिडेन्स जर चांगला सेट केला, जे आम्ही ठाणे शहरात करत होतो, जर हे स्टेट वाईड इम्प्लिमेंट झालं आणि हे सोल्युशन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले, जे आहे मास अवेअरनेस, मास वॅक्सिनेशन आणि मास स्टरलायझेशन, फोकसिंग ऑन मास अवेअरनेस, जर हे जनजागरूकताचे विषय लोकांपर्यंत पोहोचले, एस्पेशली सोसायटीज मध्ये आणि मुलांकडे, शाळांमध्ये, कारण सगळ्यात जास्त चावण्याची घटना शाळेत मुलांसोबत होतात, म्हणून मुलांकडे हे पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि हे आमचं आव्हान आहे सगळ्या टॉप अथॉरिटीशी की इम्प्लिमेंटेशनची नोंद करावी आणि ह्याला इम्प्लिमेंट सगळीकडे करावं आपल्या स्टेट वाईड आणि आपण कोर्टात हा केस जिंकू. पण ज्या प्रकारे कुत्रे चावण्याच्या घटना ज्या आहेत ते वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत, रेबीजच्या संख्या देखील वाढलेल्या आहेत, इंजेक्शन जे आहेत ते ग्रामीण भागात उपलब्ध होत नाहीयेत, त्याकडे कशा बघतो? सो त्याकरता आपल्याला वॅक्सिनेशनचे रिसोर्सेस वाढवायला लागेल. पण फक्त वॅक्सिनेशनचे रिसोर्स वाढवून उपयोग नाही. जो कोल्ड चेन आपण म्हणतो, जे वॅक्सिनेशन स्टोरेज असतं, ते बऱ्याचशा वेळी नीट होत नाही आणि ते कोल्ड चेन प्रॉपर होण्याकरता आपलं लक्ष दिलं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की वॅक्सिन उपलब्ध असतं पण ते कोल्ड चेन मध्ये नीट मेंटेन होत नाही टेम्परेचर आणि त्याच्यामुळे जे वॅक्सिन असतं त्याची इफेक्टिव्हनेस कम्प्लिटली निघून जाते. त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. तर रस्त्यामध्ये जे डॉग फूड देण्यात येत आहे त्यामुळे श्वान चाला देखील बंदी करण्यात आलेली आहे. घोड्यावरती फूड टाकणं ते कितपत योग्य अयोग्य म्हणलं जातं, त्यामुळे कुठेतरी हे बंदी आणलं पाहिजे. सो त्याकरता आपल्याला जे आदेश मिळालेला आहे सध्या सुप्रीम कोर्ट कडून, ते आहे की सगळ्या म्युन्सिपल अथॉरिटीजने वॉर्ड वाईज फीडिंग स्पॉट्स जमा केल्या पाहिजेत. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे लक्ष दिलं पाहिजे की आपल्याकडे जे गार्बेज डिस्पोजल होतं त्याचं काही काळजी घेतली जात नाही. आणि कुत्रे हे स्कॅव्हेंजर्स आहेत, ते गार्बेजवर तुम्ही किती खाणं द्या ते तरी एक मेलेला उंदीर खाणार, ते गार्बेज मध्ये जाऊन तोंड घालणार. तर जर गार्बेज डिस्पोजल आपलं क्लिअर होत नाही तर आपण कितीही फीडिंग स्पॉट्स केले तरी ते इकडे तिकडे पसरणार आहेत. तर फीडिंग स्पॉट्स करणं गरजेचं आहे आणि आपल्याला हे महत्वाचं आहे की त्या फीडिंग स्पॉट्सना जे रजिस्टर्ड फीडर्स आहे हे रजिस्ट्रेशन झाले पाहिजेत. आपल्या ठाणे शहरात झालेलंही आहे ह्याच्याबद्दल, पण त्यांनाच नियमितपणे एका वेळेला जेव्हा लोकांचं मुवमेंट नसते, कमी मुवमेंट असते, त्यावेळेला फीडिंग करवणं खूप गरजेचं आहे. महापालिका प्रशासन डॉग शेल्टरची संकल्पना राबवणार आहे, जशी ठाणे महानगरपालिका देखील राबवणार, तशी इतर महापालिकांनी किंवा राज्य सरकारने कुठेतरी डॉग शेल्टरची उपाययोजना करणं गरजेचं आहे किंवा महत्वाचं वाटतं. शेल्टर असणं हे चांगली गोष्ट आहे, पण शेल्टरमध्ये कुत्र्यांना उचलून नुसतं रिलोकेट करणं ही चांगली गोष्ट नाही. तर शेल्टर कशाला हवेत की जे स्टरलायझेशन करायचे आहेत ज्या कुत्र्यांना, किंवा जे कुत्रे आजारी आहेत त्यांची नीट तिकडे काळजी घेतली गेली पाहिजे, किंवा
एबीसी प्रमाणे जसे जे कुत्रे चावटे होतात किंवा खूप जास्त हॅबिच्युअल बायटर आहेत जसे म्हणलं जातं आणि त्यांना परत रिलीज करता येत नाही, त्यांच्यासाठी जर आपण स्पेशलाइज्ड रिहॅबिलिटेशन सेंटर बनवू शकलो विथ अ बिहेवियरिस्ट ऑन पॅनल अँड अन अॅनिमल वेलफेअर ऑफिसर, हे आम्ही एक ह्याच्यावरती काम करतोय आम्ही सुप्रीम कोर्टासाठी एक अर्ज देण्यासाठी. पण जर असं काही करता आलं, आपले रिसोर्सेस तिथे लावले, तर आपलं 99% प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील जे आहेत. कारण प्रॉब्लेम सगळ्या कुत्र्यांचे नाही आहेत, प्रॉब्लेम आहेत जे चावतात किंवा ज्यांच्यामुळे लोकांना धोका येतो. त्यात नुसतं कुत्र्यांची चूक नाही, तर आपण पण जनजागरूकता ठेवून कसं एम्पॉवर करता येईल लोकांना, त्याच्यावरती विषय जर काढला आणि लोकांना त्याच्याबद्दल एज्युकेट आणि एम्पॉवर केलं, तर हा प्रॉब्लेम 99% पुढच्या 5 वर्षात सॉल्व्ह होणार. रास्ते पे उतर आए हैं, इस प्रकार से देखते हैं जिस प्रकार से कोर्ट ने निर्णय दिया है, और इस घटना को भी किस प्रकार से देखते हैं जैसे स्ट्रीट ऑफिसर एक्ट के सामने आए. ये जो सुप्रीम कोर्ट का ऑर्डर आया था, इसके अगेंस्ट जितने भी लोग रास्ते पे उतरे थे वो इसलिए उतरे ताकि वो उन जानवरों को बचा सके. ये जो भी रीज़न दिया था डॉग बाइट के, ऐसे ऑर्डर पास हुआ था, और लकीली कल इसके ऊपर स्टे ऑर्डर आया है. तो जो भी लोग रास्ते पे उतरे हैं वो इसलिए उतरे हैं ताकि जितने भी रास्ते पे कुत्ते हैं उनका आवाज़ बन के वो सामने लेके आ सके. क्योंकि ये बहुत मानसिकता हमारा ऐसा हो गया है कि सभी कुत्ते काटते हैं, सभी कुत्ते एग्रेसिव होते हैं. जैसा नहीं होता है. अगर कोई कुत्ता आपको काटता है तो उसका कोई ना कोई रीज़न रहता है, कोई ना कोई कारण रहता है, और उस कारण के ऊपर काम किया जा सकता है. हमारे देश में बहुत सारे कानून हैं, रूल्स हैं, जिनको अगर अच्छे से इम्प्लीमेंट किया जाए विद दी हेल्प ऑफ द सिटीजन्स, विद दी हेल्प ऑफ द रेसिडेंट, जो कंपैशनेट लोग रास्ते पे रहते हैं, खाना खिलाते हैं, उनके साथ अगर इसको इम्प्लीमेंट किया जाए तो ये प्रॉब्लम जो है ये बढ़ेगा नहीं, और इसका हम एमिकेबली एक सोल्यूशन निकाल सकते हैं. सर, एक डेजिग्नेटेड फीडिंग स्पेसेस रखना चाहिए म्युनिसिपल कॉर्पोरेशंस को या सिटीजन्स को मिलकर. जी डेफिनेटली रखना चाहिए फीडिंग स्पॉट्स. ये हमारे ABC 2023 में इसको मैंडेट भी किया गया है कि हर कम्युनिटी के अंदर फीडिंग स्पॉट्स होना चाहिए जहाँ पे कुत्ते को खाना खिलाया जा सके. उससे टेरिटोरियल फाइट्स नहीं होगा, एनिमल्स उस चीज़ के लिए पॉजिटिव नहीं होंगे. तो ये ऑलरेडी हमारे पास नियम था 2023 में. तो ये सुप्रीम कोर्ट ने इसमें ऑब्वियसली कुछ नया नहीं ऐड किया है, लेकिन आई होप कि सुप्रीम कोर्ट के इस निर्देश के बाद जो अथॉरिटीज़ हैं, जो नगर पालिका है, लोकल म्यूनिसिपल कॉर्पोरेशन है, वो इस चीज़ को और इम्प्लीमेंट करेंगे और उससे ये जो प्रॉब्लम्स है एनिमल ह्यूमन कॉन्फ्लिक्ट का, वो कम हो पाएगा. सर, सुप्रीम कोर्ट ने ये भी कहा है कि अग्रेसिव जो बिहेवियर है डॉग्स का, तो उस पे भी हैव टू कीप एन आई. करेक्ट. सो व्हाट डू यू थिंक, उनका इम्पैक्ट कितना होगा? सी, अगर आप रखना चाहते हैं शेल्टर में एग्रेसिव डॉग्स को तो वो रख सकते हैं डेफिनेटली, लेकिन कौन डिफाइन करेगा कि वो डॉग एग्रेसिव है? कोई भी सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट तो है नहीं. अगर आप किसी नगर पालिका में जाएंगे तो किसी NGO को या किसी एंटिटी को टेंडर देते हैं एक शेल्टर या एक हॉस्पिटल चलाने का, AB सेंटर चलाने का, तो दे आर नॉट द सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट्स. हमें एक कमेटी बनाना चाहिए जिसके अंदर सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट्स रहें, जो इस फील्ड में काम कर रहे हैं, चाहे वो डॉग बिहेवियरिस्ट हो, चाहे वो गवर्नमेंट के अथॉरिटीज़ के लोग हो या NGOs के लोग हो, जो इस चीज़ को समझते हैं. और वो अगर आइडेंटिफाई कर पाए बेस्ड ऑन द रिपीटेड कंप्लेंट्स, बेस्ड ऑन द फिजिकल एग्जामिनेशन कि ये डॉग एग्रेसिव है, तभी ये चीज़ को हम अच्छे से इम्प्लीमेंट कर सकते हैं. लेकिन कल को अगर मैं अपने लोकेलिटी में आके बोलूँ कि ये कुत्ता काट रहा है, एग्रेसिव, आप इसको लेके जाओ, तो अगर मेरी बात पे भरोसा करके आप उस कुत्ते को लेके जा रहे हो तो बिल्कुल गलत चीज़ है. ऐसा आप नहीं कर सकते. तो कौन डिफाइन करेगा कि वो कुत्ता एग्रेसिव है कि नहीं है? अगर बाइटिंग इंसिडेंट है, वो लेवल 1 लेवल 2 के ऊपर का बाइट है, तो डेफिनेटली आप उस कुत्ते को लेके जा सकते हो. जो हमारे पास नियम भी है, तो अगर कोई कुत्ता किसी को काटता है तो उसको उठाया जाता है नगर पालिका के थ्रू, 10 दिन उसको रखा जाता है, फिर वापस रिलीज किया जाता है बाई चेकिंग कि उसको सिम्टम्स नहीं है रेबीज के. लेकिन जो एग्रेशन है वो डिफाइन करने के लिए हमें सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट्स चाहिए. जो सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिया है वो बहुत अच्छा ऑर्डर है, लेकिन इसको और फाइन ट्यून करने की बहुत ज़्यादा ज़रूरत है. हे जे सगळं आज चाललेलं आहे दिल्लीपासून ते संपूर्ण ऑल ओव्हर इंडिया म्हणूया आपण, तर त्याच्यामध्ये मी जवळजवळ गेली 3 वर्ष ॲनिमल लव्हर्स या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करते. आणखी 15 वर्ष माझ्या घरात डॉग्स होते. आता 2 डॉग्स मी रस्त्यावरून उचलून माझ्या घरात आणून 4 वर्ष झाले. आणि आजपर्यंत माझ्या घरात येणाऱ्या एकाही अननोन पर्सनना त्या डॉग्सनी किंवा रस्त्यावरच्या माझ्या डॉग्सनी कधीही चावलेले नाही आहेत. एकच गोष्ट आहे, जर तो कुत्रा किंवा ती कुत्री अनेक दिवस भुकी असतील आणि जर कुणी रस्त्याने जाताना त्यांच्यावरती लहान मुलांना स्पेशली हे मी सांगू इच्छिते की दगड मारतात, काठ्या दाखवतात आणि पळायला लागतात. ज्यावेळेला मी हे ऑब्झर्व केलेलं आहे, निरीक्षण करून मी सांगते की कृपया तुम्ही असं करू नका. कुठल्याही कुत्र्याला तुम्ही दगड मारू नका किंवा कुठलंही जे बेजुबान ॲनिमल्स आहेत त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. ते तुमच्या वाटेला कधीही जात नाहीत. प्लीज त्यांच्यासाठी तुम्ही एक दिवसातून एक काहीतरी घास म्हणा, अन्न जर तुम्ही देऊ शकत असाल तर ते द्या.
परंतु त्या कुत्र्यांना मारण्याचं तुम्हाला काहीही कारण नाही. ते कधीही स्वतःहून तुमच्यावर चाल करून येत नाहीत. जेव्हा ते लोक चाल करून येतात तेव्हा आयदर तुमच्या हातात दगड असतात किंवा तुमच्याकडे काठ्या असतात किंवा तुम्ही त्यांना काहीतरी त्रास देत असता. ते तुमच्याकडे आशेने बघत असतात की एक निवारा, एक घास आम्हाला कुणीतरी खायला देईल, परंतु तो त्यांना देत नाही. उलट त्यांच्या पाठीवर रट्टे मारतात आणि मग ते ॲग्रेसिव्ह होऊन भुकेने ते तुमच्यावरती अटॅक करतात. तर स्पेशली लहान मुलांच्या पालकांना मी सांगू इच्छिते की आपल्या मुलांना लहानपणापासून, माझ्या घरात येणारी लहान मुलं माझ्या कुत्र्यांबरोबर खेळतात, त्यांना कुणीही आजपर्यंत चावलेलं नाही आहे. तर तुम्ही आपल्या मुलांना लहानपणापासून त्या ॲनिमल्स करुणा हा जो भाव आहे तो त्यांच्यामध्ये निर्माण करा, त्यांना त्यांचे मित्र बनवा आणि बघा ती लहान मुलं किती आनंदाने त्यांच्याशी खेळतात. व्हाट डू यू थिंक उनका इम्पैक्ट कितना होता है? सी, अगर आप रखना चाहते हैं शेल्टर में एग्रेसिव डॉग्स को तो वो रख सकते हैं डेफिनेटली, लेकिन कौन डिफाइन करेगा कि वो डॉग एग्रेसिव है? कोई भी सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट तो है नहीं. अगर आप किसी नगर पालिका में जाएंगे तो किसी एनजीओ को या किसी एंटिटी को टेंडर देते हैं एक शेल्टर या एक हॉस्पिटल चलाने का, एबी सेंटर चलाने का, तो दे आर नॉट द सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट्स. हमें एक कमेटी बनाना चाहिए जिसके अंदर सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट्स रहें जो इस फील्ड में काम कर रहे हैं, चाहे वो डॉग बिहेवियरिस्ट हो, चाहे वो गवर्नमेंट के अथॉरिटीज़ के लोग हो या एनजीओज़ के लोग हो जो इस चीज़ को समझते हैं. और वो अगर आइडेंटिफाई कर पाए बेस्ड ऑन द रिपीटेड कंप्लेंट्स, बेस्ड ऑन द फिजिकल एग्जामिनेशन कि ये डॉग एग्रेसिव है, तभी ये चीज़ को हम अच्छे से इंप्लीमेंट कर सकते हैं. लेकिन कल को अगर मैं अपने लोकेलिटी में आके बोलूँ कि ये कुत्ता काट रहा है एग्रेसिव, आप इसको लेके जाओ, तो अगर मेरी बात पे भरोसा करके आप उस कुत्ते को लेके जा रहे हो तो बिल्कुल गलत चीज़ है. ऐसा आप नहीं कर सकते. तो कौन डिफाइन करेगा कि वो कुत्ता एग्रेसिव है कि नहीं है? अगर बाइटिंग इंसिडेंट है, वो लेवल 1 लेवल 2 के ऊपर का बाइट है, तो डेफिनेटली आप उस कुत्ते को लेके जा सकते हो. जो हमारे पास नियम भी है कि अगर कोई कुत्ता किसी को काटता है तो उसको उठाया जाता है नगर पालिका के थ्रू, 10 दिन उसको रखा जाता है, फिर वापस रिलीज़ किया जाता है बाई चेकिंग कि उसको सिम्टम्स नहीं है रेबीज़ के. लेकिन जो एग्रेशन है वो डिफाइन करने के लिए हमें सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट्स चाहिए. जो सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिया है वो बहुत अच्छा ऑर्डर है, लेकिन इसको और फाइन ट्यून करने की बहुत ज़्यादा ज़रूरत है.